माय गॉड. मी टाकते म्हणलं तर म्हणते मी टाकते. टिकली लावलेली तू, टिकली लावली बाई इथे बाई, टिकली लावलेली. काढा काढा टिकली. हा टिट्ट्या, आईस्क्रीम खाल्ली बेटा तू? नाही ना, खायची का तुला? जाग तिला आईस्क्रीम घेऊन ये. पहिले पाणी आण बाबा. कसं होतं काय होतं तर आय होप सगळं काही चांगलं झालं पाहिजे अशी अपेक्षा करतो. पटकन उचलून पटकन टाकायचं कोमल. तर हे बघा, आज आम्ही रेसिपी तयार करतोय, आमच्या पहिल्या रेसिपी क्लाउड किचनच्या. तर इथं आज आम्ही पालक आणि मेथी धपाटे असे ट्राय करतोय, जेणेकरून ते व्यवस्थित बनले पाहिजे टेस्टला याला त्याला. हे पहिले पाणी वगैरे टाकलेले, एक 5 मिनिटात बनणारे धपाटे. हे पालकाचे धपाटे करणं चालू आहे सुरुवातीला. दोघी सासूना मिळून करताय. चल थापा बरं पटापटा. गॅस चालू केला का? चल, ते झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी कसे झाले, काय झालेत. आणि तुम्हाला माहिती आहे की क्लाउड किचनमध्ये किती फास्ट सर्व्हिस द्यावं लागते, म्हणजे खूपच फास्ट. 5 मिनिटामध्ये सगळं रेडी करावं लागतं, कारण की डिलिव्हरी बॉय लगेच येऊन जात असतो. तर पटापटा पटापटा आवरून करावं लागतं. तसंच तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या घरी हे इलेक्ट्रिक किटल वापरत असतो. हे अगारोचं आहे आणि खूप युजफुल आहे. लगेच जे काही बनवायचं असेल ते झटपट होतं. तुम्ही बघू शकता भात किती छान प्रकारे बनलेला आहे. आणि हे आम्ही किचनमध्ये कंटिन्यू वापरत असतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून मागू शकता. ही आईची रेसिपी आहे. आता ती मी पण टेस्ट करून बघणार आहे. आता माप घेऊन सगळं काही केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आम्ही याच्या आधी माप घेऊन कधीच करत नव्हतो, पण आता हे माप घेऊन करणं चालू आहे. म्हणून कदाचित टेस्टची गॅरंटी आता मी सध्या घेत नाही आहे. खाल्ल्यावरच कळेल आपल्याला कशी टेस्ट आहे, काय आहे. बऱ्याच दिवसापासून आमच्या आजूबाजूला कामं चालू आहेत, म्हणून थोडाफार आवाज येत असेल तुम्हाला, पण ठीक आहे. गॅस फुल करा. ओके. काय असतं ना, माणसाच्या जीवाला काही ना काही काम पाहिजे, त्यासाठी हे सगळं चालू आहे. उठा ठेव. आणि खूप जण आपल्याला सपोर्ट करतात की दादा तुम्ही खूप छान करताय, क्लाउड किचनचा आयडिया चांगला आहे. तर माझ्या डोक्यात पहिल्यापासून हा आयडिया होता. कसं आहे, सुरुवातीला आमच्याकडून चुका होतील, आम्ही मान्य करतो, चुका होतील, लेझीपणा होईल, टेस्टमध्ये थोडा फरक येईल, पण कंटिन्यू करत गेलो ना तर हे सगळं आमचं ओके होऊन जाईल. तर त्यामुळं नाही का, तुम्ही सपोर्ट करा, तर हे सगळं काही आमचं शक्य होऊन जाईल. कपड्यात धरा, टाकते ती थांब. लांब होय. ओ माय गॉड. मी टाकते म्हणलं तर म्हणते मी टाकते. पहिला धपाटा पडला आमचा खाली. कायच करा मित्रांनो, सांगा बरं. ही पहिली पायरी आमची क्लाउड किचनची. करा मेथीचा, करा आता एक. आणि हे आम्हाला टेस्ट करायचं आहे, त्यामुळे मला चालतं. जाऊ द्या आता. तर अशी काही धपाटी करणं चालू आहे. मी तुम्हाला म्हटलं स्टार्टिंगला की ही सुरुवात आहे, सुरुवातीमध्ये खूप साऱ्या चुका होतील, हे होईल ते होईल, चालू नाही. त्यामुळे तुम्ही जरा सांभाळून घ्या. सध्या ही प्रॅक्टिस चालू आहे. वरच्या किचनमध्ये सर्व काही होणार आहे, ते तुम्हाला वरचं किचन पण दाखवून देईल मी. किचन व्हायचं बाकी अजून. बघू कसं होतं काय होतं. तर आय होप सगळं काही चांगलं झालं पाहिजे अशी अपेक्षा करतो. पटकन उचलून पटकन टाकायचं कोमल. ते खाली नाही पडलं पाहिजे. खाली पडलं म्हणजे ते परत त्यात टाईम जाणार दुसरं करायचं म्हटलं तर. कळालं का? येईल जरा वेळ लागेल, पण येईल तुला पण. तसं कोमल काय घरून शिकून आलेलं नाही आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, भजे परत हे सगळं, ते सगळं तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे देखील आहे.
म्हणजे नुसतं तेवढंच नव्हतं. काही लोक म्हणतात की यांच्याकडून भजी कोण मागवी ते गरम राहील का, तर आमचं जालना खूप छोटं आहे. ऑर्डर केल्यानंतर ते 5 ते 10 ते 15 मिनिटामध्ये पोहोचून जातं आणि ते गरम याच्यामध्ये फॉईल वगैरे जे येतं ना त्याच्यामध्ये गुंडाळून दिलं ना ते गरमच राहतं. मी बऱ्याचशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी गेलो ना आम्ही फिरायला, तिथं आम्ही नाही का हे करत असतो, म्हणजे ऑर्डर वगैरे करत झोमॅटोन, तर तिथं अक्षरशः 40 ते 50 मिनिटं लागतात पोहोचायला. पण आमच्या जालन्यात तसं नाही आहे. आमच्या जालन्यात ह्या टोकावरून त्या टोकावर जायचं म्हटलं 15 मिनिटात आम्ही सगळं काही कव्हर करू शकतो. डिलिव्हरी बॉय पण करतो. आमच्या जे झोमॅटो ॲप आहे त्यामध्ये देखील 15 ते 20 मिनिटाची वर टाईम दाखवत नाही. कुठल्याही रेस्टॉरंटमधून ऑर्डर करा. तर ह्या असं काही धपाटे वगैरे आम्ही आता तयार करतोय. कोमल एक्साइटेड आहेत का नाही तू यासाठी? याच्यासोबत आपल्याला एक चटणी पण द्यायची आहे. तर चटणी पण आपल्याला तयार करावं लागेल काहीतरी. त्याचा पण विचार करा. ह्या रेसिपी ह्या कम्प्लीट झाल्याशिवाय मी माझं क्लाउड किचन जे आहे ते लाईव्ह करणार नाहीये. लाईव्ह म्हणजे अजून लाईव्ह करायचं बाकी आहे. म्हणजे माझे सगळं झालेले फूड सर्टिफिकेट असू द्या किंवा फूड लायसन्स ते जे म्हणतात त्याला फूड लायसन्स असू द्या किंवा झोमॅटो रजिस्ट्रेशन असू द्या, सर्व काही झालेले आहे. आता स्विगीचं पण करायचं आहे. म्हणजे ते ऑन द वे सगळं चालू आहे. ऑलमोस्ट झालेलं आहे. तर ते लाईव्ह करायचं बाकी आहे. ते जेव्हा लाईव्ह केव्हा करेन, जेव्हा ह्या रेसिपीज वगैरे सगळ्या काही तयार होतील त्यावेळेस मी हे लाईव्ह करेल. आणि ज्यावेळेस आम्हाला कन्फर्म होईल की ह्या रेसिपी आम्ही करणार आहे, तो मेनू तिथं ॲड करावा लागणार आहे. तर असं आमच्या डोक्यात प्लॅन आहे. तुम्हाला काय वाटते ते सांगा मला. कोमल म्हणते आता बाहेर कुठंच फिरायला जाता येणार नाही. तर कोमलला हे माहीत नव्हतं की ते आपल्याला क्लोज करायचं ऑप्शन पण असतं. तुझ्याकडचं हे सामानच संपून गेलं, तू का अर्जंटमध्ये करणार आहे दुसरं? नाही, मग ते सामान संपलं की बंद करून टाकायचं आपलं. तेच असतंय. आणि बाहेर खूप आवाज येत असेल. आजी या इकडं. टाक भाजी, थोडी भाजी टाक नाही जरा तुम्ही. भाजीमध्ये बी कंजूसी झाली आमच्या घरी. आजीला खाऊ घाल थोडी. भाजी नाही खात. एक घास खाईन ना आजी. तू आणि सुदर्शन टेस्ट करू. आम्ही तर करतो, तर आजीला बी करतो ना. आपली आजी आहे घरातली मोठी. या हे पहिलं तयार केलं, खाऊन पा थोडंसं. एक घास खा, चांगला कस झालं तर. आता हे आपल्याला बाहेर विकायचं. बर घ्या खाऊन पा एक घास. खाऊन पा. असं पूजा ताळी घेतली आणि कशी घेता आजी? बापा किती मोठा घास घेतला आजी. नाही चांगलं झालं पण तुम्ही खाल्लंच किती. हां करा, दोन्ही पण तयार करा मग खाऊ आपण. या धपाट्यांसोबत काय द्यायला पाहिजे सांगा बरं मित्रांनो. लोणचं द्यायला पाहिजे का, एखादी चटणी द्यायला पाहिजे का, दही द्यायला पाहिजे? दही ना. ओके. आता सध्या तुम्ही हे घ्या, टमाटे सॉस करायचं का? हा आता तुम्ही पण खाता असाल तर करून टाका ना, पीठ उरलेले ना. करून ते असे पालक आणि मेथी हे धपाटे वेगवेगळे केलेले. याचा प्लॅन मला सांगा कसा वाटतंय तुम्हाला. मी बघितलेलं आहे खूप ठिकाणी. आणि पोरी सध्या झोपलेले आहे त्यामुळे जरा हे सगळं करता येते. आता पोरी जाग्या असताना देखील या दोघींपैकी एकीला ते काम करायला लागेल. छान झाली का जी? आजी किती रुपयाला विकायला पाहिजे? हा विकायचं आहे. किती रुपयाला विकायला पाहिजे एक धपाट? तरी एक तुमच्या हिशोबानं 50-60 रुपयाला. बरं, आजीचं म्हणणं आहे 50-60 रुपयाला एक विकायला पाहिजे. ह्या धपाट्याची प्राइस तुम्ही सांगा तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये की तुम्ही काय ठेवायला पाहिजे याला, किंवा मग बाकी ठिकाणी काय मिळतं मला रिसर्च करावं लागेल. मला नाही तर 60 रुपयाचं का? बरं, दही सोबत एक वाटी दही. ते डबे आणायला लागून जाईल. हा ना. असं काही आमच्या घरी आता सध्या हे ट्रीटमेंट चालू आहे. बघूया आता. ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा एक्सपेरिमेंट म्हणतात त्याला. ओके. तुम्ही स्वतः पण खाऊन पहा तुम्हाला कसं वाटलं तर. हे 5 ते 6 जणांना टेस्ट करायला लावायचं आहे. अजून तयार करते ती. त्यानंतर आपण ती टेस्ट जे माप घेतलेलं आहे ते बरोबर आहे की नाही कळलं, म्हणजे काय कमी आहे काय जास्त आहे. ते टेस्ट नाही बदलली पाहिजे प्रत्येक वेळेस. जर कधी एखाद्या माणसाला आमच्याकडचा एखादा धपाटा एखादा पराठा आवडला तर पुढच्या वेळेस पण तीच चव असली पाहिजे, कारण की तो 4-5 जणांना सांगणार आणि परत आपल्याला ऑर्डर करणार. म्हणजे हे मी माझ्या मनानं सांगतो बरं का. हे करल नाही करल नंतरचा विषय राहिला आहे. तुम्ही म्हणाल की तू खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुला असं तसं, तर ठीक आहे. प्रत्येकाला ओव्हर कॉन्फिडन्स असला पाहिजे, पॉझिटिव्हच असला पाहिजे आणि त्यानं
ग्रो करण्यासाठी असला पाहिजे. तेच माझ्या डोक्यामध्ये आहे आणि मी करत असतो. पण ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं तुम्ही कमेंट्स करा, त्याचा काही विषय नाही आहे. मी कमेंट्सला काही म्हणत नाही तुम्हाला. त्याच्यापेक्षा पतले पाहिजे. हा. विकायचं नाही. थांबून थोड- बसते ना. ये शिकली मी बायको, मुलगी शिकली, प्रगती झाली. सून शिकली, पाच झाली. पास झाली. कामाचं जीवावर नाही आलं पाहिजे कोमल. काम है तो राम है. राम म्हणजे मा भाऊ नाही. जय श्रीराम. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत माणसाला चांगली किंमत आहे असं मला वाटतंय. तर हे टेस्ट वगैरे करून बघूया कसे काय झालेले आहेत. तर काय? चला, सुदर्शन भाऊला देऊ. हो दे ना. दोघं एकत्र. हा ठेव ना, बघतो ना एक टेस्ट करून खाऊन. चव बघूया कशी आहे, काय आहे, कळायला पाहिजे आपल्याला. आवाज जास्त येतोय. हा वरचा पालक आहे आणि खालचा मेथी आहे. पहिले मी मेथी थोडा फ्राय करून घेते एकदा. थोडं मीठ कमी पडलं आहे. मोजून घ्या लागेल ना. छान झाले दोन्ही पण, फक्त मीठ थोडं कमी पडलंय. तिखट वगैरे सगळं ओके आहे. या धपाटे खाण्यासाठी छान झालेत, मस्त. अजून 2-3 जणांना ट्राय करायला द्यायचे. त्यांचं बघूया रिॲक्शन काय आहे काय नाही. तो बघतो. चांगले का? बरं, तर तुम्ही हे बिंदास ऑर्डर करू शकता आमचं लाईव्ह झाल्यानंतर. आता याच्यामध्ये मिठाचं प्रमाण एकदा बघतो. बाकी अजून 2-3 डिश आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. हे कधीपासून बांधायला लागली तू? दररोज बांधते. ॲप्रॉन? नवीन कपडे घातले. हां, नवीन कपडे असल्यावर ॲप्रॉन बांधायला पाहिजे. त्यांचं जेवण झालेलं आहे, माझं राहिलं आहे. मला ते द्यावं मग आता. हा ड्रेस बघा कसा दिसतोय, थोडा लूज झालाय. 3 ते 4 वर्षाचा आहे तो. हा ना. तशी तिची बॉडी नाही 3-4 वर्षाची. हां, इकडे बेटा. आण ना दिली इकडं. चल इकडे. मी टिट्ट्या उठला बघा. टिट्ट्याला बोलून घ्या एकदा. हाय कर बाळा. बाळा हाय करा. हाय करा. हाय. पप्पा म्हणा. पप्पा. पप्पा म्हणा. इकडे बघा. पप्पा म्हणा. ही एक बेडंगी सारखीच आहे बाबा. सगळ्यांना ड्रेस आणलेले आहेत. हां, टिट्ट्यानं घातला नाही. चड्डी उचला ती कोणाची? हां बोला. हां, ती पिऊ उठली पाय बरं. जा पिऊ उठली पाय. हो का? तिने सांगितलं असं नाही तिला. ही खूप हुशार बोलली. ही तिला सांगून आली की पप्पांनी आईस्क्रीम आणली, दादांना आईस्क्रीम आणली. मॅडमने चर्चा केली असती की. कशी? व्हिडिओ मध्ये किती मस्त विठ्ठसारखी बोलती. तिथं बोलतच नाही. प्रिन्सिपल मॅडम म्हणे खूप हुशार आहे तुम्ही म्हणणार. बोलण्यात शिकवा म्हणे तिला. म्हणलं घरी इतकी बडबड करते. काय सांगा आता हिचं. बोल. असं नाही करू, नीट बस. जा पिऊला घेऊन ये. एकदा पिऊला तुम्हाला दाखवतो जेणेकरून व्हिडिओ अपूर्ण नाही वाटला पाहिजे. आईस्क्रीम खाल्ली की नाही मग? गाडी घेऊन गेलो तो. कुठे आहे? आमच्या घरी नाही का हे लेकर झोपलेले असेल ना तरच बाकी काही काम सुधारतं. हा, 2 आईस्क्रीम खाल्ले दोघींनी. तिने खाल्ली काय? का ग? असं कोंबडीची मान कशी खाली पडती आणि असं असं करत ती तसं करते ती. वा रे वा. तिला नाही आवडत परी जवळ आलेला असं. नाही आवडत म्हणून ती रडती. मग
तिच्या मम्मीकडे आवडतो, तिच्या बहिणीकडे आवडतो. हे आधी बघा धरून चोरांना धरून टिकली लावलेली तू टिकली लावली बाई इथे बाई टिकली लावलेली काढा काढा टिकली हा टिट्ट्या आईस्क्रीम खाल्ली बेटा तू नाही ना खायची का तुला जाग तिला आईस्क्रीम घेऊन ये पाणी पिंकी पहिले पाणी आण बाबा झोपीनं उठलं की असं पप्पा लागतो थोड्या वेळासाठी काय सांगू तुम्हाला हा टिट्टी आहे ना आपला हा कायच खरं हो टिट्ट्याचं टिट्ट्याला मेन म्हणजे सगळे दात आले बरं का एकही राहिलेलं नाहीये सगळे आता इन प्रोग्रेस मध्ये 1-2 दात आहे ते आलेले आहेत काय रे म्हणजे अशी दात सळसळ करतात पहिले पाणी आणजं तिला हा मग आणते आईस्क्रीम आणलं तर बाज लेकरांना खाऊ घालण्यासाठी पहिले पाणी प्या पाणी पी चल हळू ना परी धर ग छान आहे का धर धर घेऊन बस खाली हा खाली घेऊन बस आणि बरं माझ्याकडे जा आई खाऊ घालती पळ आता नाही का एक बोर्ड घेऊन इथं लावायचा आहे बाहेर जेणेकरून आईचं एक अकाउंट पण ओपन होऊन जाईल करंट अकाउंट ज्याला म्हणतात बोट लावून बिझनेससाठी सगळं काही करायचा विचार आहे डोक्यामध्ये सगळं प्लॅन आहे फक्त ते लिंक जुळत नाहीये तर तुम्ही मला जरा कमेंटमध्ये सजेशन करा की मी काय केलं पाहिजे कारण की कसं असतं मी या फूडच्या याच्यामध्ये जरा नवीनच आहे ना आणि आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीमधल्या बऱ्याच लेडीज ज्या आहेत त्या तिकडे ठेवून ये त्या क्लाउड किचन चालवतात आणि त्यांना अनुभव पण या गोष्टीचा काय ड्रॉबॅक असतात काय नाही मला मी खरंच सांगतो मला मनापासून एवढे चांगले लोक भेटलेले आहेत ना मला इंस्टाग्रामला 2-3 मेसेज पण आलेत की दादा तुम्ही हे करा ते करा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका दादा ना आईस्क्रीम घ्यायला जात होते पण त्यांना उशीर लागला आईस्क्रीम घ्यायला मग ते म्हणले का मी आहे ना त्या परीला घेऊन येतो पटकन आणि आईस्क्रीम घेऊन येतो असं म्हणलंय का दुकानात बर दुकानवाल्यानं म्हणे हा. मी परीला घेऊन येतो. बघितलं तुम्ही सगळं सांगते ती आणि हा ओके पार्सल आलं आपलं जा प्रीपेड आहे का प्रीपेड आहे घे तर एकंदरीमध्ये असा विषय झालेला आहे आणि खूप सारे जे आपले शुभचिंतक आहेत ते मला खूप मेसेज करून सांगताय दादा असं करा तसं करा आणि थँक्यू सो मच त्यासाठी मी सगळ्यांचं जे आहे बोलणं मनावर घेत असतो सांगत असतो काय काय नाही माझं मत पण मी त्यांना रिप्लाय पण करत असतो आणि शर्ट सांगा कसं दिसतं हे काल 50% मध्ये घेतलेलं आहे हा OTP देतो ना पाठवा मला पापा तुमचे 20 शर्ट आणले हां